सुंदर मनामध्ये भरली. आउच, लागलं का? लय पेन झालं का? तुझं सगळं पेन आज मी संपून टाकणार, काळजी नको करू. काय सांगतो काय नाथा? हा मग अख्ख्या गावात चर्चा आहे. लोक बोलून बोलून सांगतात ते की आभ्यास शर्यत जिंकन म्हणून. देवी आई असंच होते ग बाई. सगळ्या गावाची इच्छा आहे, खुल्ला सपोर्ट आहे आभ्याला. लोक आहेत ना त्या दौलतचा उदो उदो करून वैतागलेत. मी तर बाया देवीला साकडच घालणार आहे आब्या जिंकाव म्हणून. हा मामी, ते काय झालेलं? ते आब्या भेटला का तुला? नाही नाही म्हणजे मी पाहते, करते तुम्हाला फोन. लते, काय झालंय? काही नाही मामी. मला ते तू काहून अशी घाबरली? ते मी पळत आले ना, तर धाप लागली आहे. लते, तू कुठे आहे मला सांग, मी येते. मामी लते, माझं मन मला सांगून राहिलंय ग, आब्या संकटात आहे म्हणून. मामी मला सांग, आब्यानं तुला कुठं बोलवलं होतं भेटायला? टेकडीवर, तिथेच आहे मी. आणि तो नाहीये? नाही. तू तिथंच थांब, मी आले. हलू नको तिकडनं, मी आले. मामी आहो. अभ्या, कुठं आहे तू अभ्या? हा, मी काय म्हणतोय, तो गावाबाहेर फाट्याजवळ आहे. आता कायला गेला दिवे लागणीला तिथं तो? ते लतिकाला बर्थडेचं सरप्राईज द्यायचं होतं त्याला. होतं म्हणजे? होतं म्हणजे? हा म्हणजे विक्या बी फोन करतोय पण तो लागत नाही ना, त्याला बी कळना काय चालू आहे ते. काहीतरी गडबड आहे. माझं मन मला सांगतंय आब्या संकटात आहे. चल तू, चल चल बाबा. अभ्या, अभ्या कुठे आहे तू अभ्या? अभ्या, अभ्या कुठे आहे? अभ्या, अक्का साहेबांनी मला एका वेगळ्या नंबरवरून फोन केलता. अक्का साहेब, अक्का साहेब, अक्का साहेब, फोन आलाय त्या नंबरवर. जातो. लतीचाच असं. हॅलो, अक्का साहेब, मी लतिका बोलतीये. हा बोल बाळा. अक्का साहेब, तुम्ही कायला असं म्हणलात? माझं कुंकू धोक्यात आहे. अक्का साहेब, प्लीज प्लीज सांगा ना मला, तुम्हाला काय माहिती आहे? अक्का साहेब, कुणापासून धोका आहे अभ्याला? नाही, तुम्ही मला सांगा, दौलतनं काही केलंय का त्याला? कुठं नेलंय अभ्याला? सांगा ना मला प्लीज अक्का साहेब. मला नाही माहित बाळा. मग तुम्हाला काय माहित आहे ते तरी सांगा मला. बाळा, मला जेवढं माहित होतं तेवढं सांगितलं की तुला मी. अक्का साहेब प्लीज. हॅलो. लते, मला आता बोलता येणार नाही, नंतर बोलते. झालं नाही इतका वेळ? दौलतराव गाडीतून उतरले होते का? त्यांना आम्ही सांगितलं होतं ना गाडीतून उतरायचं नाही म्हणून.
निघा आता. आणि हो, दौलतरावना आम्हाला फोन करायला सांगा. अभ्याला काही झालं तर थेट संशय दौलतवर येईल. नाही म्हणजे गावात सगळ्यांना माहित आहे इंदूचं पोरगा आणि आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाही. इतका पुळका का त्या आप्पाच्या पोराचा तुम्हाला? आम्हाला त्याचा पुळका नाहीये. दौलतची काळजी वाटते. माझी माणसं पुरावा ठेवत नाहीत. पुरावा नसला तरी गावात सगळ्यांना कळणार. गावातली लोक काही येडी नाही आहेत ना. सांगा बरं कोण मत देईल मग त्याला? आणि आभ्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर उलट सगळी सहानुभूती त्या जहागीरदारांना मिळेल. नुसतं तिकीट मिळालं तर निवडून येता येत नाही ना. त्यासाठी लोकांचा पाठिंबा बी लागतो. बस झालं. नका जास्त अक्कल बाजळू. थोबाड बंद करा तुमचं आणि स्वयंपाकाचं बघा. ना बोल. अभ्या 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 कुठे आहे तू? खाली घ्या. अभ्या अभ्या हॅलो आबा. हा, काम फत्ते. नाही नाही, आता ह्याचं तंगड तोडेल मी. ती डब्बी डोली पण आलेली त्याला इथे शोधत. दोघांचा गेम वाजू का? काय करू का? मर्डर मर्डर करून टाकू का? म्हणजे अहो म्हणजे त्याची बायको त्याला इथे शोधत आलेली आहे. तिला बी डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? गावात असा नवरा बायकोचा मर्डर झाला तर शर्यत रद्द होईल. तो फक्त शर्यतीमध्ये आला नाही पाहिजे. अहो पण त्याचा कायमचा बंदोबस्त दौलतराव, तुम्ही तुमचं डोकं चालवू नका. आम्ही जेवढं सांगतो ना तेवढंच ऐका. निघा तिथून. आणि हो, कृपा करून कोणाच्या नजरेला पडू नका. अहो पण आबा अशी संधी नाही मिळणार ना. परत परत विषय संपून टाकतो ना मी. विषय संपणार नाही दौलतराव, वाढल. निघा तुम्ही. त्याला जीवानीशी मारू नका. पाय तोडला ना त्याचा, नाही येणार तो शर्यतीत. अहो पण आबा लगेच इथल्या घरी येऊ नका. मळ्यातल्या घरी जा. काला सांगतो तेवढंच करा. हं? तुम्हाला कोणी पाहिलं नाही ना? नाही 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 नाही. हे काय ना की चुकून पोलीस बिलीस आले, चौकशी झाली तर तुम्ही घरामध्ये नको. आणि त्या मळ्याच्या घरामध्ये ट्रेनिंगचा सेटअप करा आणि असं दाखवा की सकाळपासून तुम्ही तिथेच आहात म्हणून. हा बा. तुमच्या आईसाहेबांना पण तिकडेच पाठवतोय साक्षीदार म्हणून. हा बा. काय कुठं? मी बी आलोच. हो काय झालं? आलो मी जरा टेकडीकडे जाऊन येतो. काय झालं रे? आलो मी जरा जाऊन येतो मग सांगतो. आओ पण आओ कोणाचा फोन होता ग? आशूचा होता. झालं काय पण? काहीतरी झालंय. त्याशिवाय नाही एवढं घाईघाईत जाणार ते. ए चला 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 चला. मालक काय करायचं आता? काय करायचं? लय उडू राहिलं तू. आज पण माझ्या तावडीतून सुटणार आहे तू. बांधायला बांधा पटकन आणि याच्यात टाकून द्या.
अभ्या दौलत इथं कसा काय? काय झालं काय पण काय कळायला मार्ग नाही बाबा. अजय आता मला सांग, या वयात बापून आई असिस्टंट करायची काही गरज आहे का ग? मी काय म्हणते, जातो का तू बी? हा, जातो ना मी, जातो. तू काही काळजी करू नको. काही दुसरा ऑप्शन आहे का? हं, मी जातो. जाय जाय बाबा. अभ्या 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 कुठं आहे तू? अभ्या 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 हिने काहीतरी राडा झालाय बघ. म्हणजे मला नक्की नाही माहिती, पण काहीतरी गडबड झाली. दिदे जरा क्लिअर सांगते का काय झालं ते? मला वाटतं ना, भाऊजी कसल्या तरी संकटात अडकलेत. अय्यो हाय का आता? हा ना, तिकडे गेलते ना महाराणीचा वाढदिवस करायला टेकडीवर. त्या ढोलीचा बर्थडे होय, बरं झालं मस्तच पाय त्याला. मिनी अगं असं नको बोलू ग, भाऊजींच्या जीवाला धोका. अभ्या 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 काय आलंय तुला? डोळे उघड अभ्या. अभ्या डोळे उघड अभ्या. अभ्या 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 डोळे उघड अभ्या. अभ्या जागा राहा अभ्या. अभ्या अभ्या जागा राहा. रुपे तुझी बहीण नर्स आहे ना, प्लीज तिला फोन करून सांग टेकडीवर ॲम्ब्युलन्स पाठवायला. मी सांगते तुला सगळं, प्लीज रुपे लवकर. हा अभ्या 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 ॲम्ब्युलन्स येते. हा मी तुला काही होऊ देणार नाही, फक्त जागा राहा अभ्या. अभ्या 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 जागा राहा अभ्या. अभ्या अभ्या बोल ना माझ्याशी, बोल. अभ्या 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 नाही अभ्या जागा राहा. अभ्या 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 ए अभ्या अभ्या अभ्या
अरे बाप, लतीला भेटायचं म्हणून तयारी केली ती आम्ही. हे काय चाललं? आव्या, अभ्या अभ्या अशो अभ्या कुठे आहे रे? हा रुपये निघाली ना ॲम्ब्युलन्स. पण थँक्यू थँक्यू. अभ्या अभ्या ॲम्ब्युलन्स येते, तुला काही नाही होणार. अभ्या अभ्या जागा आहे ना. अभ्या डोळे उघड. काही होणार आब्याला. घाबरू नको तू आहे, आई घाबरू नको तू. काय नाही होणार. माझं चुकलं. मी लतीचं ऐकणं माझं चुकलं. माझ्या आब्याला जर काही झालं तर मी नाही जिवंत राहायची. आब्याला काही होता कामा नये. आब्याला काही होता कामा नये. आब्याला काही होता कामा नये. उठ उठ उठ, चल. आब्याला काही होता कामा नये. आब्या, ए आब्या. आब्या, आव्या, लतिका, आब्या, आव्या, आब्या. लतिका. दादा दादा इकडे आहे मी. अरे ही लतिका, आव्या, लतिका, आब्या, आव्या, आब्या, आव्या. आब्या, काय झालं लेकरा तुला? असू दादा, काय झालं आपल्या आव्याला? मला नाही माहित. आब्या, आब्या बघ ना रे माझ्याकडं. डोळे उघडून बघ तरी येईल. अशू, रक्त पाहिजे. अशू डॉक्टरकडे नाही त्याला. हॉस्पिटल नेऊ त्याला. ॲम्ब्युलन्स बोलवली. वेळ लागेल त्याला. ते आपण बाईकवर नेऊया त्याला. नाही नको, बाईकवर हादरी बसतील त्याला. अहो ॲम्ब्युलन्स येते ना. थांब ए बाई, तोवर जीव जाईल माझ्या लेकराचा. मामी. अहो आशू, चल ये पटपटीवर ने त्याला. चल चल आब्या. तरी मी सांगत होतो नको नको, पण नाही, नाही ऐकलं माझं. हा ना आप्पा, मी बी नकोच म्हणत होते. पण या लतीची फूस आहे भाऊजींना. नाही तर इतक्या वर्षात कधी नाही भाग घेतला त्यांनी ते. आणि तुम्हाला माहिती का आप्पा, तुम्ही नाही सांगितलं तरी बी लती जाऊन त्यांना भेटती, बोलती, सगळं चालू आहे. म्हणजे आता भाऊजींच्या जीवाला काही झालं तर लतीच्याच पायगुणांनी झालं. असं मी नाही, असं गाववाले तर म्हणतील ना. घरचे कुठे जायले सगळे? मला कधी कोणी काही सांगत का? या घरात मी कोणी नाहीच आहे. मला वाटतं टेकडीवर गेलेत. दौलतरावांचे ट्रेनिंगचे कपडे, खुराक सगळं घेतलं ना? हा बा, गाडीत ठेवलंय सगळं. अचानक का मळ्यातल्या घरी पाठवू राहिले तुम्ही? राहा 2-4 दिवस निवांत तिकडे. अहो पण सांगतो तेवढं करा. आणि कोणी विचारलं ना तर सांगा सकाळपासून तुम्ही तिकडेच होता म्हणून. काय सकू. आणि ऐका, दौलतराव पण सकाळपासून तिकडे प्रॅक्टिस करत होते असं सांगायचं. देवानं थोबड नाही दिलं का बोलायला? हो. निघा. बापू बापू बापू, थांब 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 बापू, थांब थांब बापू. अहो कुठं सायकलने जाताय तुम्ही? चला या बरोबर. राहू दे की बापू, बसा रिक्षात. सायकल लावा कुठेतरी इथं. तिथे लावा जा.
या लवकर चला ना बसा चला दादा चला चला दादा चला त्यावेळी कच खाल्ली आबांनी कुणाला पत्त्या लागला नसता पण इमेज महत्वाची ना आमचं काही चालतही नाही त्यांच्या समोर आजच्या आज काम तमाम झालं असतं कायमचं नाही झालं का काम तमाम तुम्ही काय आला इथं आबांना विचार अक्काबाईचा तोरा आणि आमच्या डोक्याला ताप करा बारदानिया तुला जन्माला घालण्यापेक्षा ना वाज राहिले असते तर बरं झालं असतं सकू मर तिकडं